बी डॉलीज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी आपण बघणार आहोत चिंचची गोड चटणी। चला रेसिपी बघूया। इथे मी 1 कप चिंच घेतलेली आहे। इथे आपण 1 ग्लास पाणी ऍड करूया। त्यात ही चिंच टाकून याला आपण शिजवून घेणार आहोत। बघा आता आपण याला 5 ते 7 मिनिटं शिजवून घेणार आहोत। बघा आता आपली चिंच छान शिजलेली आहे। आता आपण याला मिक्सर मधून वाटून घेऊया। इथे आता मी मिक्सर मधून काढून घेतलंय। आता आपण याच्यात पाणी ऍड करून याचं छानसं आपल्याला पेस्ट करून घ्या। आता आपण याला वाटून घेतलेलं आहे। आता आपण याला चाळणीने गाळून घेऊया। आता आपण याच्यात असं पाणी ऍड करून असं गाळून घेणार आहोत। हे बघा इथे मी गाळून घेतलेलं आहे। यात मी 3 ग्लास पाणी वापरलेले गाळून घेण्यासाठी। आता आपली चटणी उकळायला स्टार्ट झाली आहे। त्यात मी अर्धा कप गूळ ऍड करते। त्यानंतर मी 1 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच जीरा पावडर ऍड करते। त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच चाट मसाला आणि चवीनुसार मीठ ऍड करते। याला आता मिक्स करून घेऊया आणि याला आता 10 ते 12 मिनिटं आपल्याला छानसं उकळून घ्यायचे, जोपर्यंत घट्टसर चटणी बनत नाही। त्यानंतर आपण अर्धा कप साखर ऍड करणार आहोत। आता आपली चटणी जी आहे ती शिजून झालेली आहे बघा। आता आपण याला एक बाउल मध्ये काढून घेऊया आणि थंडी करून घेऊया। हे बघा मी बाउल मध्ये काढून घेतलेली आहे। आता आपण याला थंडी करून घेऊया। आता आपली चिंचची गोड चटणी रेडी झाली आहे। ही चटणी तुम्ही पाणीपुरी, भेळ, पापडी चाट, वडापाव, सँडविच, ब्रेड पकोडा कशासोबतही वापरू शकता। खूप टेस्टी लागते। अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला लाईक, फॉलो, शेअर करा। मला कमेंट करून सांगा नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती बघायची आहे।